तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईलनं तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. 100चं पेट्रोल टाकायचं, दिवसभर बोंबलत फिरायचं हे आपलं रोजचंच काम आहे. पण आज विषय थोडा वेगळा होता. आज आपली दिलरुबा आपण धुवायला आणली होती वॉशिंग सेंटरला, कारण लई दिवस झाले भाई आपली दिलरुबा धुतली नव्हती. मग दिलरुबा डायरेक्ट गुडआबाच्या वॉशिंग सेंटरला घेऊन आलो. गुडआबाला म्हणलं पहिले आपली दिलरुबा धुवून काढ. मग दिलरुबाला मस्त फेस वगैरे लावून गुडआबा घासून काढत होता. गुडआबाला म्हणलं भाया गाडीला डाग नाही राहायला पाहिजे. तर गुडआबा म्हणत होता कोणत्या नटी बिटीला भेटायला चालला काय. तर भाई आपल्या नशिबात नटी वगैरे काही नाही. दिलरुबा धुवून घेतली. म्हणलं दिलरुबाचा पोट बी भरायला पाहिजे. एक टाइम स्वतः उपास राहत पण दिलरुबाला उपास ठेवणार नाही. दिलरुबाचं पोट भरलं आणि तेवढ्यात घरून फोन आला, घरचा थोडंफार सामान संपलं, सामान घेऊन बोंबलत फिरायचं कमी कर. तेवढ्यात भाया सामान वगैरे घेऊन घराकडे निघालो. मग घरी आलो, नाजनाथ भायाचा फोन आला. म्हणला आपल्याला बाहेर जायचंय. परत बोंबलत निघालो गाडी टिबल शीट आम्ही उन्हातानाचं हिंडत. नाजनाथ भाया संग गेलो. तर नाजनाथ भाया काय म्हणतो एकदा ऐकून घ्या. आता नाद नाही राहिला भाया, कारण लोक आमच्या वेळी यायला सकट भ्यायला लागले. कारण विषय तेवढा पंपात झाला. वडापाव वगैरे खाऊन मग स्टिंग वगैरे घेतले अजिनाथ भायाने, कारण फुल खर्च अजिनाथ भायाचा होता. आज स्टिंग वगैरे घेऊन आम्ही घराकडे निघालो. मग संतोष भायापाशी आलो तर तो मस्त पालता झोपला होता बाजू उन्हातानाचा भाया. तर त्याची पॉवर बँक त्याच्या मांडी होती. त्याला एक चापट आणली. त्याला म्हणलं भाया तू फक्त बापाच्या हात मारू नको, कारण तो बापाचा विषय लय पंपात होता. तेवढ्यात भाया घरचे म्हणले बोंबलं हिंडायचं कमी करत, ताडपत्री घेईन का प्राणात काय शिकर आणि ते कंस गोळा कर, तर संध्याकाळी भाकर खायला घरी येऊ नको. भाया भाकरीचा प्रश्न होता. गपचूप ताडपत्री घेतली, वर तोंड करून कंस गोळा करायला निघालो. कुणीतरी म्हणलं थेंब तळे साशे, पण भाया तळे बिळं काही नाही. थेंब कंसाचा ढीग घालायचा होता. एकदा सुरू केल्या म्हणलं ढीग घालूस तर सुट्टी नाही. मग मस्त ढीग वगैरे घातला भाया. आपण हिंडाच टायमा हिंडत असतो, टायमाला काम असतं. मग ढीग वगैरे घालून टाईटमध्ये राहणार निघालो भाया. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तेवढं लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आणि विषय पंपा ते हाडायला कुणाचा एक कमेंट करून नक्की सांगा.